जंगूमाता देवळाजवळील ओढ्यात सांडपाण्याची पाईपलाईन, ग्रामस्थ आक्रमक. पाईपलाईन जेसीबीने उखडली, सरपंच मानसी पाटील यांच्यावर हल्ला. वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पेन काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गडब येथील पुरातन जंगूमाता देवळाजवळील ओढ्यामध्ये आरडी कॉम्प्लेक्सचे सांडपाणी सोडणारी पाईपलाईन ग्रामपंचायतीमार्फत टाकण्यात आल्याने खार जांभळा येथील ग्रामस्थांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच मानसी मंगेश पाटील व सदस्यांना सोबत घेऊन जेसीबीच्या साहाय्याने ही पाईपलाईन उखडून काढली. यावेळी आरडी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी विरोध केला, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत पाईपलाईन काढण्यात आली. सरपंचांवर हल्ला. या घटनेदरम्यान सरपंच मानसी मंगेश पाटील यांच्यावर हात उचलून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जंगूमाता मंदिर परिसरातील ओढ्यात संडासाचे पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वी तीव्र विरोध दर्शवला होता. याबाबत प्रांत व बीडीओ यांच्यासोबत बैठक झाली होती. बीडीओनी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र बैठक न झाल्याने व पाईपलाईन न काढल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत आज कारवाई केली, असे सरपंच मानसी पाटील यांनी सांगितले. यावेळी सदस्य दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू, सीता पाटील, मुक्ता वाघमारे, मनोहर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटनास्थळी वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसात तक्रार दाखल झाल्याने पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज, पेन, रायगड. मी मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची. आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो, तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी. तर मी कोणाच्या लागावं म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो. त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही. तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट. माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पण सांगावं की काय झालं ते, एवढंच माझं म्हणणं. प्रांतांना लेटर केलेलं, ग्रामस्थांनी पण प्रांतांना लेटर केलेलं. आमच्या वेळोवेळी मिटिंग झाल्या, त्याच्यात बीडीओ सरांसोबत पण मिटिंग झाली. बीडीओ सरांनीच प्रत्यक्ष आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडे थांबा, थोडे थांबा, आम्ही मिटिंग लावतो. म्हणजे कोणाची, दोन्ही यांची, त्यांची पण आणि आमची पण. तर मी ग्रामस्थांना पण रिक्वेस्ट केली की याच्यातून सकारात्मकता निघून व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे. तर आमचे हे ग्रामस्थ पण, जांभेला ग्रामस्थ पण तयार झालेले की आपण चला बोलतात तर आपण त्यांच्यासोबत मीटिंग करूया. तर त्यांनी अचानक आम्हाला 10-10:30 वाजता सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे. तर सर्वांचं म्हणणं असं होतं की आमची मीटिंग ही पंचायत समितीला झाले पाहिजे, तर आम्ही तिथे येऊ. हे सर्व आम्ही व्हिडिओ सरांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ बंद करण्यात यावी, असं आम्हाला लेटर दिलं आणि ती काढण्यात येईल. आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालू होता. त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं. पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखावला गेला. आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे. ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे. आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही पोलीस पिटिशन मागितलं, तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. सगळे पोलीस आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन. मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे. कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा हे कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळ काढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि हे खरंच अयोग्य आहे. आज ही सांडपाण्याची लाईन काढली पाहिजे आणि आम्ही काढणारच, काही झालं तरी काढणार म्हणजे काढणारच. कोणी येऊ त्यांनी काही